व मठाधिपती जरी सोमेश्वरगिरी महाराज असले तरी नारायणगिरी महाराज आता खऱ्या अर्थाने वारसदार ठरले होते. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगावला सप्ताह झाला. सप्ताह प्रमुख सोमेश्वरगिरी महाराजच होते. यानंतर सोमेश्वरगिरींची तब्येत फारच खालवत गेली. 2-3 वर्ष अरणगावच्या दवाखान्यात सारखं येणं जाणं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला गेले की रात्री मुक्काम व्हायचा. त्यावेळेस नारायणगिरींना काळजी वाटे. त्यावेळेस नारायणगिरींकडे स्वतःची ॲटलस कंपनीची सायकल होती. ते सायकलवर जाऊन महंत सोमेश्वरगिरी महाराजांना बोलवून आणत. गोदावरीच्या ठिकाणी कुठेतरी राहुटीत राहण्याची इच्छा झाल्यावर ते तिथे जात. तेथूनही आग्रहाने नारायणगिरी आपल्या गुरुला बेटावर घेऊन येत असत. 1956 सालचा अरणगावचा सप्ताह सुरू झाला तेव्हा त्यांना दवाखान्यातून तडक सप्ताहात आणले होते. तो सोमेश्वरगिरींचा अखेरचा सप्ताह ठरला. 28 जुलै 1957 रोजी श्रावण सोमवारी सोमेश्वरगिरी महाराज शिवलोकात दाखल झाले होते. वयाच्या फक्त 61व्या वर्षी ह्या देवदूताचे कार्य समाप्त झाले. दुसऱ्या दिवशी समाधी सोहळा संपन्न झाला. सोमेश्वरगिरी महाराजांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा सागर जमा झाला होता. हंबरडा फोडून रडणाऱ्या मंडळींना कुणालाही सावरता येत नव्हते. आजूबाजूचे सर्व महंत, संत, नामवंत, प्रतिष्ठित, संबंधित सर्व आले होते. विधिवत पूजा होऊन दर्शनविधी आटोपला. काही मंडळी बेटावर मुक्कामी राहिली. परत काही माघारी परतली. 16 दिवस रितसर कीर्तन प्रवचन झाल्यानंतर षोडशीचा कार्यक्रम पार पडला. महंत नारायणगिरींचे नवीन पर्व सुरू झाले. परमपूज्य महंत गंगागिरी महाराजांचा बेटाचा वारसा चालवण्याचा अधिकार नारायणगिरी महाराजांना मिळाला होता. आता त्यांची जबाबदारी वाढली होती. विद्यार्थी संख्येतही वाढ होऊ लागली. त्यावेळी विद्यार्थी 30 होते. विणेकरी 6, गडी 6 हे कायमस्वरूपी बेटावर वास्तव्यासाठी होते. नारायणगिरी महाराज पहाटे 4 वाजता उठत, रानात फिरायला जात, जोरपैठका मारत, पाण्यात पोहत, व्यायाम करीत, वाचन करत, महाभारत, रामायण, सकल संतगाथा, अन्य अनेक पुस्तके पाठांतर करीत. वीज नसल्यामुळे कंदिलाच्या प्रकाशातच हे सर्व वाचन होत असे. सूर्योदयापूर्वी स्नान, भस्मादी विधी आटोपून ध्यानधारणा करीत असत. नाश्ता पाणी आटोपल्यावर 9 ते 11 पाठशाळेत शिकवत. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर दुपारी 4 ते 6 दुपारचा पाठही घेत असे. विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय लावताना प्रत्येक विद्यार्थ्याला आठवडाभर स्वयंपाक करण्याची वेळ येत असे. 2 विद्यार्थी भाजी करायची असा उपक्रम असे. जास्तीत जास्त अध्यात्माकडे, लोककल्याणाकडे मन होते. शेतीची फार आवड नव्हती. रानात काँग्रेस गवत आलेले त्यांना चालत नसे. पण नारायणगिरी महाराजांना एकांत आवडत असे. हरिनामात तल्लीन होणे हा त्यांचा छंद होता. परमेश्वराची एकरूप व्हावे, एकजीव व्हावे असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे संत नामदेवांसारखा पेहराव होता. रात्री सामसूम झाल्यानंतर तो वेश ते परिधान करीत. ओरीवरील दरवाजा आतून लावून घेत. पायात घुंगरू, हातात चिपळ्या घेऊन ते नामदेवांसारखा नामजप करत नाचून आनंद मिळवत. मध्यरात्रीपर्यंत ते एकाग्रतेने नाचत असत. भेटायला आलेली भक्त मंडळी, मुकामी राहिलेली मुले दरवाजाच्या फटीतून महाराजांना बघत असे. हरिनामात तल्लीन झालेलं ध्यान त्यांच्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेले आहे. आपल्या पद्धतीने नारायणगिरी महाराज बेटाचा गाडा हाकत होते. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे प्रमुख सहजानंद भारती यांचे बेटावर येणे जाणे पूर्वीपासूनच होते. बेटाशी त्यांचा संपर्क विपुल होता. नारायणगिरींचे गुरुबंधू माधव उबा लांडेवाडीकर व सहजानंद भारती यांनी महंत नारायणगिरींना विनंती केली, बेटावर नवीन ट्रस्टची स्थापना करावी, कारभार त्या ट्रस्टनुसार चालवा. नारायणगिरी महाराजांना असे वाटे की जर ट्रस्टमध्ये काही विघ्नसंतोषी मंडळी आली तर समविचारी व बेटाच्या विकासाचा ध्यास नसणारी माणसे ट्रस्टमध्ये आली तर काम करायला अवघड होईल. भरभर निर्णय घेता येणार नाही. अडचणी निर्माण होतील. त्यापेक्षा आपण व्यवस्थित कारभार पाहू. म्हणून ते बेटावर ट्रस्टी नको असं म्हणत होते.
सहजानंद भारती व माधवबाबा या दोघांनी मिळून 1958 साली महाराजांविरुद्ध कोर्टात केस केली. ते भांडण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. त्यांना प्रत्येक तारखेला हजर राहावे लागे. दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. बेटाच्या आजूबाजूला गोदावरी नदीला नेहमी पाणी असायचे. ते पार करण्यासाठी डोंगे असायचे. डोंगे म्हणजे लोखंडी मोठी कढई. रामपूरचे धोंडी फुका व गोवर्धनचे कुंजा तारू ह्या कहार समाजाच्या मंडळींचे डोंगे वापरले जायचे. आणि जर वांजळगावच्या थडीला जायचे असेल तर बेटातील विद्यार्थी स्वतः डोंगे वापरत असत. मग तेथून पुढे बैलगाडी, घोडागाडी किंवा सायकलने प्रवास करावा लागत असे. असे काही वर्षांनी गोवर्धनचे गोकुळदास जगताप यांनी जीप घेतली. ती भाड्याने मिळत असे. तेव्हा जीपने बाहेर प्रवासासाठी जायचे असेल तेव्हा महाराजांसमवेत त्यांचे बेटावरील काही विद्यार्थी असायचे. त्यात दादा भाऊ नेहमी असायचे. महाराजांना ते जास्त निकट होते. ते नेहमी ड्रायव्हरच्या शेजारून गाडी चालवायचे व निहाळत असायचे. कामाचे नियोजनही दादाभाऊ करत असत. 1962 साली महंत नारायणगिरी महाराजांनी येवला तालुक्यातील गवंडगाव येथे हरिनाम सप्ताह घेतला. त्या सप्ताहात झाडलोट करण्यासाठी सुंदराबाईची टोळी आली होती. त्या टोळीत पुरुष महिला होत्या. तो काळ गरिबीचा असल्यामुळे आपण आपल्या काबिल्यासह राहुट्या घेऊन सप्ताहाच्या बाजूला राहू लागले. पत्रावळ्या उचलून पोटभर अन्न सन्मानाने खायला मिळेल असं सुंदराबाई राजाराम ठाकरे यांना वाटले. त्यांनी त्याप्रमाणे काम केले. महंत नारायणगिरी महाराजांना त्यांचे काम खूप आवडले. केलेली स्वच्छता आवडली. सप्ताहानंतर उरलेल्या भाकरी महाराजांनी सुंदराबाईच्या टोळीला देऊन टाकल्या व विशेष शाब्बासकीही दिली. त्या सप्ताहानंतर कोठेही सप्ताह असला तरी स्वच्छतेच्या कामासाठी सुंदराबाईची टोळी येते. हे लोक गोपाळवाडी व सावरगार तालुका येवला येथील आहेत. कोल्हाटी किंवा बिल गोपाळ समाजाचे. सरकारने त्यांना शेती दिली. त्यांचा स्वतःचा बँड वाजवण्याचा व्यवसाय असतो. हातावरील माणसे गंगागिरी महाराजांच्या श्रद्धेने जेवण पोटभर मिळेल या आशेने यायचे. काही सेवा आपण द्यावी म्हणून स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. नंतर प्रत्येक सप्ताहात त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले. त्यांचे मुख्य काम पत्रावळी उचलणे, झाडलोट करणे, महाराजांच्या कुटीजवळ चपला घालून येऊ द्यायच्या नाही, शौचविधी करण्यास बसू देणे नाही, हे काम पुरुषांचे. त्यासाठी जी जागा नेमून दिली असते त्या व्यतिरिक्त जागेत घाण करणाऱ्यास तेथून त्यांच्या भाषेत तंगडण्याचे काम गोपाल बांधव करीत असतात. त्यासाठी दिवस रात्र पहारा देतात. आपल्या मुलांबाळांसमवेत येतात. बाया माणसे, मुले झाडलोटीची कामं करतात तर गडी माणसे प्रहाऱ्याची कामं करतात. खऱ्या अर्थाने गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात स्वच्छतेचे काम करणारे हेच हात आहे. त्यांना नारायणगिरी महाराज विशेष शाबासकी देत असत. एखादा साधू संन्यास दीक्षा घेतो त्या विधीनंतर किमान 12 वर्ष जन्मस्थळी जाऊ नये असा संकेत असतो. विधीच्या पूर्वीही महाराजांचे नेकनूरला तसे जाणे कमीच होते. गेले तरी आपल्या पूर्वश्रमीचा मित्र सय्यद जाकिरुद्दीन जहांगीरदार व हरिदास पांडुरंग पाटील यांच्याकडे ते थांबत असत. महाराजांना 1972 साली नेकनूरला गावजेवण द्यायचे होते. त्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत ते बीडला गेलेच नाही. त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांबद्दल वेगळी अशी ओढ ठेवली नाही. जी दृष्टी इतरांसंबंधी तीच दृष्टी नातेवाईकांसंबंधी होती. त्यामुळे दोन्हीकडून लढा तसा कमीच. जनतेचे ते वाली होते. दीनदुबळे अनाथांचे ते पालन करते होते. गोरगरीब बाया बापड्यांनी यावे, संसारातील अडचणी सांगाव्या, शारीरिक व्याधी सांगाव्या आणि महाराजांनी लगेचच 100 नमरी तोडा सांगावा. बेटावर नियमित कल्याण मासिक येत असत. त्यातील विविध सदरांपैकी वनौषधीचेही एक सदर होतं. पूर्वाभ्यास दांडगा असल्याने त्या सदरामुळे उजळणी होत असे. त्यामुळे अनेक व्याधींवर ते औषधे देत असत. स्त्रियांना मासिक धर्मांसंबंधी औषधे नागिनीच्या पाण्याच्या विड्यातून देत असत. कॅन्सरवर, मूतखड्यावरही औषध देत. शारीरिक त्रासाबरोबर मानसिक दडपण आल्यावर भक्तगण महाराजांकडे विशेषतः येत असत. त्यावेळी मानसिक मनोधैर्य वाढावे यासाठी त्याला आधार देत असे. ती व्यक्ती खचून जाऊ नये म्हणून मनाला उभारी देत असे. त्यामुळे शिकलेले, अशिक्षित, सुशिक्षित, संस्कारित, शेतकरी, मजूर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक सर्वच प्रकारच्या क्षेत्रातील
शिष्य महाराजांकडे बेटावर येऊन कृतकृत्य होऊन जात असत.